महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। 12 जिल्हा परिषद गटांसाठी आणि 1 ते 25 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक लागलेली आहे। हजारो उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आपण पाहू शकता। इथे उमेदवार महिला पुरुष जे आहेत मतदानाचा हक बजावताना आपण पाहू शकता। त्यासोबत पोलीस कर्मचारी जे आहेत, पोलीस प्रशासनाकडून चोख असा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। गावचे पोलीस पाटील, पोलीस प्रशासन हे सगळे मिळून चोख बंदोबस्त आहे आणि शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडताना आपण पाहू शकता। आज जो मतदानाचा दिवस आहे, आज आपण मतदानाच्या दिवसाला लोकशाहीचा उत्सव म्हणून संबोधित करू शकतो। हे लोकशाहीचा जो उत्सव आहे, लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत। सगळेच्या सगळे आपले गावावरून गावातले आहेत, परगावावरून येणारे आहेत। आपला हक्क अधिकार बजावून आपल्या उमेदवाराला, आपल्या हक्काच्या उमेदवाराला, जे उमेदवार आपल्या समस्यांना खरोखरच वाचा पडतात आणि त्या समस्यांसाठी जीवाचं रान पेटवून उडतात, त्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आहे। त्यासोबत जे पोलीस प्रशासन आहे, डोळ्यात तेल घालून चोखरित्या बंदोबस्त करताना आपण पाहू शकता। जे उमेदवार आहेत, उमेदवार देखील आता या ठिकाणी येऊन हजेरी लावून जात आहेत। त्यासोबत जे नवतरुण आहेत, जे वृद्ध मंडळी आहेत, नवतरुण आहेत, ते आपला अधिकार बजावून आपल्या हक्काच्या उमेदवाराला मतदान प्रक्रियेद्वारे निवडून देण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि आज हजारो उमेदवारांचं भवितव्य या मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आहे। आपण पाहू शकता, हे जे वयस्कर मंडळी आहेत, ते आपलं मतदानाचा हक्क बजावून पुढे निघत आहेत। हे बघा, आजी कशा आपल्याला मतदान केलेलं हे दाखवतात। अगदी आनंदाने त्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करून आपल्या मतदानाचा अधिकार बजावून आलेले आहेत। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, इंगळगी।